आता झालं सर. नमस्कार. आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामपुरा शाळेचे जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी श्री बद्री हजारे राठोड, माजी सभापती पंचायत समिती सोयगाव यांचा थोडक्यात प्रवास शालेय शिक्षणापासून ते आजपर्यंतचा त्यांच्या जीवनातील प्रवास अनुभवणार आहोत. नमस्कार. आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकला. हो सर. त्यावेळेचं वातावरण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असताना त्यावेळेस तुम्हाला आलेले काही अनुभव तुम्ही जो तुमच्या आज ही आठवणीत आहे असं तुम्ही सांगू शकता. सर, आपल्या रामपुरा जिल्हा परिषद शाळेमध्ये माझा जन्म 1964चा आहे आणि 71-72मध्ये मी पहिलीला ॲडमिशन झालेलं आहे. आणि इथे 4थीपर्यंत मी माझ्या गावच्या शाळेमध्ये रामपुरामध्ये 4थीपर्यंत शिक्षण घेतलं. तर त्यावेळची परिस्थिती एकदम छोटं गाव होतं. आता बरीच वस्ती वाढलेली आहे. आपल्या ह्या रामपुऱ्याची वस्ती म्हणजे आता बरीच वाढलेली आहे. त्यावेळी छोटं गाव होतं आणि छोट्या गावातून माझे आईवडीलसुद्धा सालदारी महिंदारी करणारे होते. माझ्या वडिलांनी गुरं चारले लोकांच्या घरी आणि गरिबीची परिस्थितीतून आईवडिलांनी इथे शाळेत टाकलं. त्यावेळेला साधारण परिस्थितीमध्ये 71-72चं जर दुष्काळ, मला तो दुष्काळ पण आठवतो. त्या दुष्काळामध्ये खरं म्हणजे आपल्याला खायला गव्हाच्या पोळ्यासुद्धा मिळत नव्हते. हे मला 72चा दुष्काळ मला चांगला आठवतो. माझी आई कट्ट्यावरती कामाला जायची, तिथे सुकडी पण खायची. ते सुकडीसाठी मी दिवस म्हणजे तिथे बसून सनी त्या सुकडीसाठी आई काम करणार. हां, माझ्या घरात कोणी शिक्षणात कोणीच नव्हतं. माझे आई वडील दोन्ही निरीक्षक होतं. तर मला कोणी शिकवणार नव्हतं. जे शिक्षकांनी इथे दिलं जिल्हा परिषदच्या शाळेने, ज्यांनी शिकवलं त्या शिक्षणावरती मी आज तागायत मी पुढे गेलो. भविष्यात मी इथे 4थीपर्यंत शिकलो. याच्यानंतर 7वीपर्यंत जिल्हा परिषद शाळा निंबायची तांडा इथपर्यंत शिकलो. आणि 7वी पास झाल्यानंतर माझ्या आई वडिलांनी साधारण परिस्थितीतून, हालाकीच्या परिस्थितीतून मला जरंडे इथे झेडपीच्या शाळेमध्ये तिथे नाव टाकलं. तर तिथे मी 8वीपर्यंत शिक्षण 8वी पास झालो. त्याच्यानंतर पंचायत समितीमध्ये राजकारणात मी उपसभापती झालो. नंतर माझ्या सुनबाई पण, म्हणजे माझ्या घराण्यात जनतेनं दिलेलं एक मोठं पद आहे. जनतेचं प्रेम, जनतेचा विश्वास तुमच्यावर शिक्षणामुळे निर्माण झाला. शिक्षणामुळे मी एक म्हणजे माझ्या घराण्यात फक्त शिक्षण नसताना माझ्या आई वडिलांची मोठी पुण्य आहे. माझ्या आई वडिलांनी तुम्हाला शिकायला भेटलं. हो, माझ्या आई वडिलांनी मोलमजुरी करून त्या टायमाला, आजची परिस्थिती माझी बरी चांगली आहे, पण त्या टायमाला जर 72च्या टायमाचं जर सांगितलं तर खायला सुद्धा मिळत नव्हतं. गावाच्या पोळ्या सुद्धा मिळत नव्हत्या मला. माझे वडील जिथे सालाने होते, रखला म्हातारी म्हणून ह्या रामपुरा गावच्या प्रमुख महिला होत्या, त्या तालुक्यात गाजलेल्या. त्यांच्याकडे माझ्या वडिलांनी सालदारी केली. त्यांच्याकडे आम्ही गोहाच्या पोळ्यासाठी म्हणजे तरसत होतो आणि त्यांच्याकडेच आम्हाला मिळत होतं. शिक्षण घेतलं. माझ्या आईवडिलांचं मोठं योगदान याच्यात मिळालं. आणि मी एकुलता एक असल्यामुळे माझ्या आईवडिलांचं लाडका होतो मी. मला भाऊ नाही, बहिणी 4 हो. तर त्याच्यामुळे मला शिक्षण दिलं माझ्या आईवडिलांनी. तर माझ्या आईवडिलांना फार मोठं उपकार. आणि त्याच्यातून शिकत गेल्यामुळे मी हे राजकारणामध्ये पोचलो. मी शिक्षक हे आई वडिलांपेक्षा बी श्रेष्ठ कोण असेल तर गुरु आहे. गुरुनं जर ज्ञान चांगलं दिलं, शाळेतून चांगलं जर घडवलं, तर तो कुठेही कमी पडणार नाही विद्यार्थी तुमचा शिक्षकाचा. अशातला प्रवास झालेला आहे की हे शिक्षक नसताना मुलांना जिल्हा परिषद शाळेत न टाकता ते इंग्रजी शाळेत टाकतात. त्याबद्दल तुमचं मत काय? माझं मत पहिले मातृभाषा महत्वाची आहे. मराठीमध्ये शिकलंच पाहिजे. पण आज आधुनिक जगामध्ये, आधुनिक याच्यात जे आज शिक्षणाचं आधुनिक पद्धतीच्या निघाल्या, कॅम्प्युटर आणि इंग्लिशमध्ये, ते
आता त्या आपल्या- सुविधा आपल्या शाळेत पण आता उपलब्ध झालेल्या आता आपल्याही शाळेत कॅम्प्युटर वगैरे येऊ लागले. तर जिल्हा परिषदेचे शिक्षक खूप चांगल्या प्रामाणिकपणे शिकवतात आणि त्यांनी शिकवणं तर काही आवश्यकता मला वाटत नाही. पण पुढे जर भविष्यात आता बाहेर जगामध्ये जाणं आहे येणं आहे तर इंग्लिश पण शिक्षण त्यावेळेला शिकायला हरकत. आणि तसं जर पाया जर इथून तयार झाला चांगला मजबूत जर जिल्हा परिषद तुमचं शिक्षण पूर्ण जिल्हा परिषद शाळेत असल्या शाळेत झालं तर मग आता शाळेसाठी तुम्ही काहीतरी योगदान द्यायला पाहिजे. जरूर देण्याचं मला त्या दिवशी त्या सरांनी फोन केला की बा आपल्या शाळेत असा कार्यक्रम काही करायचा. म्हटलं सर आपल्या शाळेत कोणत्याही गोष्टीची काही जरी अडचण असेल त्या अडचणीमध्ये माझं स्वतःचं योगदान मी स्वतः देईलच. आणि शासनाकडून पण समजा शासनाकडून मी पंचायत समितीत असताना हे शाळा दुरुस्ती काही अनेक उपक्रम मी राबवले आणि आता ही शाळा मोडकळीस आलेली आहे. तर ह्यासाठी आपलं शाळेचं शैक्षणिक याचं बी ठाव घ्या तुम्ही शिक्षण समितीचं. आणि ग्रामपंचायतमध्ये आम्ही पण ठाव घेतो आणि याला जिल्हा परिषदमध्ये मी पाठपुरावा करून सनी ही शाळा बांधण्यासाठी सगळं काही मी सर्वतोपरी राजकीय हे वापरून सनी मी 100% प्रयत्न करेन. आणि अजून काही गावात बी काही वाटले अडचण वाटली तर शाळेसाठी मी योगदान पैशाच्या रूपाने तुम्ही ज्या रूपाने सांगाल त्या रूपाने मी केव्हाही देण्याला तयार राहील. आणि अजून ही माझ्याकडून एकट्याकडून जरी नाही झाली तर गाव पातळीवरती आपण सगळ्यांकडून चंदा जमा करून शाळेसाठी जे जे लागते ते आपलं आणि शिक्षकांनी माझ्या वतीनं खूप चांगल्या प्रकारे काम करावं एवढीच माझी विनंती आहे. धन्यवाद पत्रिका. धन्यवाद.